शिवसेना युबीटी गटाचे नेते आणि लोकसभा खासदार अरविंद सावंतचं नाव घेऊन लोकांना गंडवणारा एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केलेला आहे। नेमका प्रकरण काय आहे आपण समजून घेऊ। आपल्यासोबत डीसीपी प्रशांत कदम जे आहेत। सर, नेमका प्रकरण काय आहे? सांसद अरविंद सावंत यांच्या नावाचा वापर केला जात होता। आम्हाला माननीय MP साहेबांच्या ऑफिसमधूनच एक कंप्लेंट प्राप्त झाली होती की त्यांच्याकडे त्यांचे परिचित एक व्यक्ती आहे ज्याचा हॉटेल व्यवसाय आहे, त्याची माननीय MP साहेबांचे PA असल्याचं भासून त्यांची फसवणूक केलेली आहे अशी माहिती प्राप्त झाली होती। आम्ही त्या कन्सर्न हॉटेलियर ओनरला बोलवलं, त्याच्याकडनं व्हेरिफिकेशन केलं आणि चौकशीअंती आम्हाला निष्पन्न झालं की एक कोणीतरी बनावट व्यक्ती आहे जो माननीय खासदार साहेबांचं PA असल्याचं भासवतो आणि त्यांच्या लोकांचे कॉन्टॅक्ट करून त्यांची फसवणूक करतो। मग आम्ही त्यांना गुन्हा दाखल केला काळाचौकी पोलीस स्टेशन येथे CR नंबर 208 आणि 24 अंतर्गत। आणि त्या दोन्ही आरोपींना, त्याच्यामध्ये दुसरा आरोपी इन्व्हॉल्ड आहे, त्याला पण आम्ही दोघांना पण आम्ही ताब्यात घेतलं आणि अरेस्ट केलेलं आहे। प्राथमिक इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं निष्पन्न झालं आहे की तो माननीय खासदार साहेबांचं PA असल्याचं लोकांना भासवतो आणि लोकांकडून फसवणूक करून रक्कम स्वीकारतो। ह्या केसमध्ये त्यांनी त्या हॉटेलियरकडून वेगवेगळ्या पद्धतीने जेवण मागितलं होतं, त्याच्याकडून मुलीला ॲडमिशन देतो म्हणून त्याच्याकडनं पैसे त्यांनी स्वीकारले होते आणि ते कोणतीही अशी कृती लिगली न करता त्यांनी त्यांची फसवणूक केली होती। सर, हे जे पैसे त्यांनी घेतले होते ॲडमिशनच्या नावाखाली, त्या पैशांचा काय वापर केला? त्याचबरोबर त्यांनी 200 प्लेट बिर्याणी व्हेज आणि नॉनव्हेज अशी देखील मागवले होते, त्याचा काय केलं त्यांनी? प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालं की त्याच्या मित्रांचे कुठले पार्टीज असतील, कुठले प्रोग्राम असतील, तर ते मित्र त्याला सांगायचे की अशी मला ऑर्डर पाहिजे। मग तो त्या हॉटेलियरला कॉन्टॅक्ट करायचा आणि हॉटेलकडून मागून घ्यायचा। त्यावेळेस तो त्यांना हॉटेलियरला असं सांगायचा की आमच्या पक्षाचा प्रोग्राम आहे किंवा अन्य काही VIPs येणार आहेत, त्यांच्यासाठी अशा पद्धतीचं साहित्य लागणार आहे आणि मग तो मागून घ्यायचा आणि ज्या मित्र आहेत किंवा त्याच्या ओळखीचे परिचित आहेत त्यांच्या घरी जे असते त्यांना ते ऑर्डर पोचवायचा, त्यांच्याकडनं स्वतः पैसे घ्यायचा आणि स्वतः पैसे सायफंड करायचा। त्या हॉटेलियर व्यक्तीला ह्याच्याबद्दल काहीच कल्पना नव्हती, माननीय खासदार साहेबांना पण काही कल्पना नव्हती। जेव्हा खासदार साहेबांच्या ऑफिसला ही कल्पना आली तेव्हा त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला, मग आम्ही व्हेरिफिकेशन करून हा गुन्हा दाखल केलेला आहे। आणि जे पैसे ॲडमिशनच्या नावाखाली घेतले होते त्या पैशांचं काय केलं? त्यांनी बार वगैरे अशा चुकीच्या गोष्टीसाठी ते वापरलेलं आहेत। आम्ही अजून कुठे कुठे पैसे खर्च केले त्याचे आम्ही व्हेरिफिकेशन करतोय। त्या आरोपीचं पूर्वीचं रेकॉर्ड आहे, त्यामुळे त्याला आम्ही अरेस्ट केलेलं आहे आणि आता कोर्टात आज प्रोड्यूस करतोय। आम्ही पब्लिकला हेच आव्हान करतो की असे कोणी व्यक्ती, कोणी माननीय खासदार साहेबांच्या, मंत्री महोदयांच्या, कोणी ऑफिसरच्या नावाने जर आपल्याकडे येत असेल आणि त्यांचे सेक्रेटरी ओळखीचं असं काही सांगत असेल तर अशा लोकांच्या वरतीपासून दूर राहा। कृपया त्या कन्सर्न VIP कडून व्हेरीफाय करून घ्या की खरंच ही व्यक्ती तुमच्याशी संबंधित आहे किंवा नाही, नाहीतर तुम्ही तुमचे पैसे ह्याच्यामध्ये गमवू शकता। धन्यवाद। तर आपण ऐकलं DCP प्रशांत कदम यांना, त्यांनी सांगितलं कशा पद्धतीने आरोपी लोकांना फसवायचा आणि ते पण खासदारांचं नाव घेऊन। कॅमेरा पर्सन कृष्ण खापरेसह सूरज ओझा, ABP न्यूज, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।